जो आईला आणि वडिलाला नमन करतो त्याचं असणारं पुण्य या जगतामध्ये असणार अग्रेसर आहे. पहिल्या चरणाचा अर्थ काय संपला बर का. हा, द्वितीय चरणामध्ये नात्राय वर्णन करतात. माता पितयाचे करी जो पूजन, जो आई वडिलाची पूजा करतो, पूजन करतो, त्याचं पुण्य इहलोकामध्ये श्रेष्ठ आहे, तो धन्यतेच्या पात्रतेचा आहे. दुसऱ्या चरणाचा अर्थ संपला. आणि तिसऱ्या चरणामध्ये वर्णन असं करतात. माता पितयाची करीत जो सेवा, एका जनार्दनी देवा वरिष्ठ तो. पंढरीश परमात्म्याला भक्त जर कोणता आवडत असेल तर जो आई वडिलाची सेवा करतो, सगळ्या भक्तापेक्षा अग्रेसर भक्त आवडतो कोणता, जो आई वडिलाची सेवा करतो तो भक्त आवडतो. असा 3 चरणाचा भावार्थ संपला आणि मोजकं कीर्तन सुद्धा संपलं. जेवढी दक्षिणा ठरली होती व आता मला तेवढे द्या. पण अर्थ संपला ना अभंगाचा. हा, अभंगाचा अर्थ संपला. आता ठळक बातम्या संपल्या, आता विस्तृत बातम्या सुरू झाल्या. आता कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अनेक ठिकाणी कीर्तन करतो, पण सगळ्यात अगोदर मला अडचण जर कुणाची येत असेल तर मृदंगाचार्याची. 1 नंबर बरं का. लग्न झालंय का? म्हणूनच तुम्ही एवढं म्हणजे हे वाजवणं म्हणजे साधी गोष्ट नाही. अजिबात नाही. मग तेच म्हणतो ना, हरिपाठाला पुन्हा घरून जर ह्यांना सांगितलं लय वाजू नका, एकदम उत्कृष्ट असणारे मृदंगाचार्य टाळ्या वाजवायला. नंबर 2 असणारे विनेकरी बाबा, त्यांचं सुद्धा वर्णन बरं का छान आहे, छान. यांची भूमिका जर सांगायची म्हटलं तर कीर्तन सुटेपर्यंत हे नारद मुनी, फक्त भांडणं कुणाचे लावू नका. ऐका, सगळे जे गायक मंडळी आहेत, भजनी मंडळी आहेत, हे कोण आहेत माहिती? भगवद्गीतेमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. गंधर्वा नाम चित्ररथहस. सगळे जे माणसं आहेत का नाही गायनाचार्य, हे कोण आहेत? सगळे चित्ररथ नावाचे गंधर्वच आहेत. बस सगळे बर का. तुम्ही अजिबात स्वतःला कमी समजायचं नाही. आता कीर्तनकार जास्त झाले, टाळकरीच नाहीत. कुणी म्हणतं महाराज कुठं कीर्तनाची सेवा असली तर द्या. अगोदर तो हरिपाठ पाठ करन, पुन्हा कीर्तन लाव पाठ. आणि सगळे ऐकणारी मंडळी जे आहेत का नाही, तुमचं घर दार वगैरे सगळं सोडून तुम्ही माझं कीर्तन ऐकण्याकरता आलात. माझी बायको सुद्धा कीर्तन माझं ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. उलट मला म्हणते तुम्हाला काळीची अक्कल नाही. मला प्रश्न मोठा पडलेला आहे, हे लोक पैसे देऊन माझं कीर्तन काय ऐकतात? ऐका, माझं सोडून द्या. भगवान शंकर कीर्तन सांगतात, पार्वती मातेला झोप लागते. काय कौतुकाची गोष्ट आहे. पुढलं वाक्य ऐका. सगळी मंडळी तुम्ही कीर्तनाला ऐकण्याकरता आलात ना. प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती. तुम्ही कधी सुद्धा कमी समजायचं नाही. खाली बसलेली सगळी मंडळी जर कोण असेल तर साक्षात भगवान शंकराची असणारी मूर्ती. फक्त आता इथून पुढे एक नेम बदला. कोणता माहिती का? लोक कीर्तन करायला पैसे देतात. एकदम शांत बसा बरं का, गर्दा करू नका. शांत बसा. लोक कीर्तन करायला पैसे देतात, मृदंगाचार्याला देतात, पेटी वाजवणाऱ्याला देतात, गायनाचार्य मंडळीला देतात, विनेकरी बाबांना देतात. फक्त इथून पुढे ऐकणाऱ्या माणसाला 100 रुपयाने एक नारळ द्या, बसाय जागा पुरणार नाही. अहो, पाळण्यातलं लेकरू घरी कुणी ठेवायचं नाही. म्हातारा जरी बाजावर असला तर चला बाबा कीर्तनाला, करता 100 रुपये करता. ऐका, आजची असणारी जी कीर्तन रूपी सेवा आहे संपूर्ण गावकरी मंडळीला ज्ञात आहे. आजची असणारी ही कीर्तन रूपी सेवा श्री तायप्पा हरिबा जैन जांगडे आणि सौ शोभा तायप्पा जैन जांगडे
यांच्या असणाऱ्या 75व्या अमृत महोत्सव सोहळा व गुरुवर्य श्री हभप शंकर महाराज गवळी आणि डॉक्टर श्री श्री 108 महामंडळेश्वर दीपा मंबी नंदगीर किन्नर आखाडा महामंडळेश्वर जिल्हा पुणे या संपूर्ण असणाऱ्या जणांचा असणारा पूजनाचा असणारा एक कार्यक्रम आणि हा कार्यक्रम आयोजित करीत असताना आता लक्ष देऊन ऐका. नंबर 1, आपल्या आईच्या बाबतीमध्ये आणि वडिलांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पूजनाचा असणारा जो काही सोहळा ठेवलेला आहे 2 असणारी सुपुत्र आहेत. प्रमाण आपल्याला माहिती आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरीख वाटे देवा. नंबर 1 प्रभाकर आणि मनोज असणारे 2 सुपुत्र. 3 असणाऱ्या कन्या चतुरा मनीषा आणि वनिता. 3 असणाऱ्या कन्या आणि 2 असणाऱ्या सुनबाई म्हणजे ग्रीष्मा आणि स्वप्नाली. तसेच नातू हृदय अयोध्या आस्विका त्रिवेणी प्रगती विक्रम संग्राम अजित गणेश गिरीश समस्त जैन जांगडे परिवार उंबरगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. आणि सगळ्या जणांचा भेटीचा योग जर कोणी आणला असेल तर आमच्या हरिभक्तीपरायण योगेश महाराज. बरं काय इकडे मला कुणाचा सुद्धा परिचय अजिबात असणारा नव्हता, अजिबात नव्हता. त्यांनी कारभारीच्या मठामध्ये असणारं आळंदीला माझं कीर्तन ऐकलं. त्यांनी सहज विनंती केली, महाराज म्हणजे तुम्ही कीर्तनाला या. सगळ्याच्या चरणी नतमस्तक होतून कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विडाला विडाला सगळ्यात अगोदर जर भाग्यवान कोण असतील तर सगळ्यात अगोदर भाग्यवान सांगतो हे आई आणि वडील असणारे भाग्यवान आहेत सगळ्यात अगोदर. त्याचं कारण एक आहे, अहो अनेक जणांच्या पोटी अनेक मुलं जन्माला आले पण ते मायबाप मात्र भाग्यवान नाहीत. ऐका वाक्य. मोबाईल आता बंद करून ठेवा. आता ऐका, एक प्रश्न विचारतो, उत्तर बरोबर द्या. सांगा, धृतराष्ट्राला मुलं किती होती? बाबा तिकडे जाऊन या, तुम्ही वाटलं व्यवस्थित बोलून या एकदा. ते काय झालं, मी 2-3 दिवसाकडे दवाखान्यामध्ये गेलो. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरकडे पेशंट आला. इकडला कान भाजलेला, हे गाल भाजलेला, सगळं भाजलेलं बरं का. डॉक्टरने विचारलं एवढं भाजलं कशानं? त्यानं हसून सांगितलं, महाराज मी इस्त्री करू लागलो बरं का. आणि इस्त्री करीत असताना फोनची रिंग वाजली, माझ्या लक्षातच राहिलं नाही. मी इस्त्री उचलली कानाला लावली. एवढे लोक काही झाले बरं का आता मोबाईल मुळे. अजिबात नाही. ऐका, धृतराष्ट्राला 1 आणि 2 नाही 100 असणारे मुलं, पण 100 मुलं असून सुद्धा एक सुद्धा कामाचा नाही. इथे एक वर्णन असं आहे, मुलं असावे, थोडेच असावे, पण ते मुलं सुद्धा कामाचे असणारे असावे. या ठिकाणी सुंदर स्वरूपामध्ये सगळ्यात अगोदर जर भाग्य कुणाचं मानायचं असेल तर आई वडिलाचं पहिलं असणारं भाग्य मानायचं. त्याचं कारण एक आहे, अरे नाथरायांनी सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. हे आई वडील एवढे भाग्यवान आहेत की आपला असणारा सोहळा आपल्या डोळ्यानं बघत आहेत, आपल्या डोळ्यानं बघत आहेत. पण असे काही अभागे आई वडील आहेत, मेल्याच्या नंतर खुर्चीवर बसून टुळूटुळू बघत आहेत. लक्षात घ्या गोष्ट. याच्याकरता काही प्रमाणात सांगतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. जित्या माय बापान घाली ती अन्न, जित्या माय बापान घाली ती अन्न, मेल्या बेतावरी पिंडदान, मेल्या बेतावरी
जित्या मा